महाराष्ट्र लाईव्हच्या सुरुवातीला महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहणार आहोत। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या दोन पक्षांची सध्या चर्चा सुरू आहे। भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांच्या चर्चेच्या पहिल्या फेरीमध्ये 142 जागांचा तिढा सुटल्याचं समजतंय। शिवसेना सुमारे 52 तर भाजप 90 जागा या पहिल्या फेरीच्या चर्चे अखेर लढवणार असल्याचं समजतं आहे। सूत्रांनी ही माहिती लोकशाही मराठीला दिलेली आहे। उरलेल्या सुमारे 85 जागांवर गुरुवारी पुन्हा एकदा या दोन्ही पक्षातले नेते विस्तृतपणे चर्चा करतील आणि त्या 85 जागांपैकी कोणकोणत्या जागा वाटून घेता येतात आणि इतर सहकारी जे पक्ष आहेत त्यांना नेमक्या किती जागा देता येऊ शकतात याबद्दलची सुद्धा विस्तृत चर्चा करतील। ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या ताब्यातल्या जागांवर सुद्धा चर्चा केली जाणार आहे। तर ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ताब्यातल्या काही जागांवर भाजपनं दावा केल्याचं समजतंय। तर मुस्लिम बहुल मतदारसंघ मात्र शिवसेनेला सोडण्याची भाजपची तयारी असल्याची माहिती मिळतेय। त्यामुळे ठाकरेंच्या ताब्यातल्या बहुतांश जागा या शिवसेनेला मिळणार असल्याची माहिती मिळतेय। मात्र सविस्तर चर्चेअंती दोन्ही पक्षांनी दावा केलेल्या जागांवर निर्णय घेतला जाणार आहे। तर तिकडे कोल्हापूर महानगरपालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं 40 जागांवर दावा केलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडनं इच्छुकांच्या मुलाखती देखील सुरू आहेत। कुणाच्याही दावणीला बांधायला ठाकरेंची शिवसेना काही कमजोर नाही असं वक्तव्य संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी केलेलं आहे। आता कमीत कमी आमच्याकडे कोल्हापूर महानगरपालिकेला 35 ते 40 उमेदवार आता इच्छुक आलेले आहेत। जवळजवळ त्यांच्या 15 ते 20 लोकांच्या मुलाखती झालेल्या आहेत। अजून मुलाखती थोड्या बाकी आहेत, आता घेतोच आहे त्यांच्या। पण चांगल्या पद्धतीचा चांगला प्रतिसाद आज आमचे शिवसैनिक स्वतःहून इथे आज 40 लोक इच्छुक राहिले आहेत, म्हणजे चांगला प्रतिसाद आहे। निवडणुका जाहीर झाल्या या निर्णयाचं स्वागत आहे। मात्र काँग्रेस अत्यंत ताकदीनं निवडणुकीमध्ये उतरेल असं वक्तव्य सतेज पाटील यांनी केलंय। पुण्यात दादांची गरज वाटत नसेल म्हणून त्यांना दूर केलंय। लोकसभा आणि विधानसभेत गरजेपुरतं जवळ केलं अशी टीका सतेज पाटील करतायत। मात्र महाराष्ट्रात महाविकास आघाडी प्रबळ झाल्याचंही पाहायला मिळेल असंही वक्तव्य सतेज पाटलांनी केलंय। सुप्रीम कोर्टानं 31 तारखेच्या निवडणुकीचा कार्यक्रम घ्यावा अशा सूचना दिल्या होत्या। नगरपालिका नगरपंचायत झाल्या, आता 29 महानगरपालिकेचं या राज्यामध्ये रणधुमाळी सुरू झालेली आहे। काही जिल्ह्यांमध्ये 10-10, 11-11 वर्षे या निवडणुका झाल्या नव्हत्या आणि लोकांना आपलं महापालिकेला मतदान आहे हे लोक विसरून गेले होते आणि म्हणून सुदैवाने आता निवडणुका लागलेल्या आहेत। आम्ही काँग्रेस म्हणून निश्चितपणे या निवडणुका ताकदीने या ठिकाणी लढणार आहोत। नाही, आता पुण्यामध्ये राष्ट्रवादीची गरज वाटत नसेल भाजपला म्हणून त्यांनी बाजूला केला असेल। ज्यावेळी गरज होती विधानसभेला लोकसभेला त्यावेळी घेतलं भाजपनं। आता अजितदादांची गरज वाटत नसेल, त्यांना गरज संपली असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।